ओके, सो एव्स मध्ये बघा सगळ्यात फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ एव्स is that their body is covered by feathers. Body is covered by feathers. So मुलांनो सगळ्यांचं कव्हरिंग लक्षात ठेवा. एम्फिबियाची स्किन मॉइस्ट आहे, काही नाही आहे त्यांच्या स्किन मध्ये. रेप्टाइलची स्किन ड्राय आहे आणि स्केल्स असतात किंवा अजून वेगवेगळे पॉइंट सांगितले मी. कॉर्निफाइड स्किन असते किंवा स्क्यूट्स असतात हे आपण बघितलं. तर एव्सची जी स्किन आहे ती फिदर्सनी कव्हर आहे. मॅमलचं कॅरेक्टरिस्टिक फीचर असतं की त्यांच्या स्किन मध्ये हेअर्स असतात जे बाकी कुठल्याच फायलम मध्ये क्लासमध्ये पाहायला मिळत नाही. सो बघा हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे दॅट देअर स्किन इज कवर्ड बाय feathers. Okay, they can fly. Most of them can fly, but there are exception of some flightless bird. Most of the birds flying करतात, पण काही एक्झाम्पल पण आहेत की ज्यांना फ्लाइंग नाही करता येत. जसं की येस व्हेरी गुड शशांकने आन्सर सांगितलं ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच फ्लाइंग नाही करत. अजूनही माहिती असेल ऑस्ट्रिच, इमू, त्यानंतर नेक्स्ट पिकॉक पण जास्त उंचावरती हाईटवरती तो फ्लाइंग नाही करत. येस एमू इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट ऑस्ट्रिच, एमू, पिकॉक, हेन वगैरे जे आहेत त्या पण जास्त हाईटवरती फ्लाइंग नाही करत. डक तुम्ही बघितले असतील तेही फ्लाइंग नाहीत करत. येस सो देर आर सम बर्ड विच आर दी फ्लाइटलेस बट मोस्ट ऑफ दी एव्हियन कॅन फ्लाय. बरेच यांच्यामध्ये एव्हियन ते फ्लाइंग करू शकतात. नेक्स्ट ते पॉजेस बिग. Yes, their jaws are modified into beak. So बऱ्यापैकी आपण ग्नाथोस्टोमाटा बघतोय. येस ग्नाथोस्टोमाटामध्ये ग्नाथोस्टोमाटामध्ये जॉज आहेत. तर यांचे जे जॉज आहेत हे बिग मध्ये मॉडिफाय झालेले आहेत. सो ते पॉजेसेस बिग. नेक्स्ट फोर लिंब पुन्हा एकदा टेट्रापोडा हा स्मॉल क्लास बघतोय. टेट्रापोडा म्हणजे 4 लिम्स असतात. ओके, तर त्यातले 4 लिंब FORE म्हणजे पुढचे 2. ठीक आहे. एम्फिबियनना 4 पाय होते. रेप्टाइल्सना एकतर पायच नव्हते किंवा असले तर 4च असणार त्यांनाही. आणि आता एव्स बघा यांच्याकडे 4 लिम्स आहेत, पण त्यातले पुढचे 2 4 लिम्स आर मॉडिफाइड इनटू विंग्स. पुढचे 2 पाय कशामध्ये मॉडिफाय झाले? विंग्स मध्ये मॉडिफाय झाले. आणि हाइंड लिम्स काय आहे? हाइंड लिम्स आर जनरली कवर्ड बाय स्केल्स. बाकीचे बर्ड्स नाही, पण हे चिकन हे बर्ड तुम्ही बघू शकता त्यांचे पाय बघा, पायांवरती स्केल्स त्यांच्या प्रेझेंट असतात. सो 4 लिम्स आर मॉडिफाइड इनटू विंग अँड हाइंड लिम्स आर कवर्ड विथ स्केल. हाइंड लिम्स ते स्केल्सनी कव्हर केलेले आहेत. ओके, नेक्स्ट दीज हाइंड लिम्स आर मॉडिफाइड फॉर 4 लिम्सचं फंक्शन मोस्टली फ्लाइंगच असतं, विंग्सच तयार झालेले असतात. बट हाइंड लिम्स जे आहेत वॉकिंगसाठी यूज केले जाऊ शकतात. येस काही बर्डमध्ये वॉकिंगसाठी यूज केले जाऊ शकतात, काहीमध्ये स्विमिंगसाठी यूज केले जाऊ शकतात. ओके, हाइंड लिम्ब. नेक्स्ट अजून एक मॉडिफिकेशन आहे क्लॅस्पिंग. क्लॅस्पिंग म्हणजे पकडून ठेवणे. उडणारे जे पक्षी आहेत तर ते त्यांचे पाठीमागचे जे पाय आहेत त्याचे जे टोज आहेत ते क्लॅस्पिंगसाठी फांदी पकडून ठेवण्यासाठी मॉडिफाय झालेले असतात. जे स्विमिंग करणारा डक सारखे असतील, स्वान सारखे बर्ड असतील त्यांचे जर पाय बघितले तर त्यांच्या डिजिटमध्ये स्किन असते. ओके, आणि त्यांचे जे पाय आहेत ते स्विमिंगसाठी ते यूज करू शकतात. ओके, आणि काही बर्डमध्ये त्यांचे लेग ते वॉकिंगसाठी यूज करतात. सो हाइंड लिम्सचे हे सगळे फंक्शन्स आहेत. स्किन इज ड्राय. हे लक्षात ठेवायचं, स्किन कशी आहे? ड्राय विदाउट ग्लँड. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण फोकस नाही करत, मी जे जे सांगते ते स्टार मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट लिहा. स्किन इज ड्राय विदाउट ग्लँड. खरं तर स्टेटमेंट हे सांगितले की स्किन ड्राय आहे, ग्लँड्स नाहीत, पण एक ग्लँड त्यांच्या टेलच्या बेसला पाहायला मिळते आणि त्या ग्लँडवरती क्वेश्चन विचारला जातो. कारण एकच ग्लँड आहे, जास्त ग्लँड नाही यांच्याकडे. स्किन इज ड्राय विदाउट ग्लँड एक्सेप्ट ऑइल ग्लँड ॲट द बेस ऑफ टेल. एक्सेप्शन ऑइल ग्लँड at the base of tail. ओके, सो बघा काय सांगितलं की यांची स्किन ड्राय आहे, विदाउट ग्लँड्स नाहीये. एक्सेप्शन एकच आहे, टेलच्या बेसला ऑइल ग्लँड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. हे एक एक्सेप्शन देतात.
ओके, सो दिस इज अबाउट द स्किन. आणि या ऑइल ग्लँड वरती क्वेश्चन विचारला जातो. एम्फिबिया मध्ये आपण बघितलं की त्यांची स्किन मॉइस्ट आहे, ग्लँड्स असतात स्किन मध्ये. रेप्टिलिया मध्ये बघितलं की त्यांची स्किन ड्राय असते. एव्स मध्ये सांगितलं की इथेही ग्लँड्स नाहीये, पण टेलच्या बेसला एक ऑइल ग्लँड पाहायला मिळते. आणि जर तुम्ही मॅमल्स बघाल तर आपल्या स्किन मध्ये स्वेट ग्लँड असतात, घामाच्या ग्रंथी असतात. Okay, so this is about the main features. Characteristic feature is the body is covered by feathers. Most of them can fly, but some are flightless also. Next, they possess beak or jaws are modified into beak. Forelimbs are modified into wings. Hind limbs mostly covered by the scale, and hind limb mainly used for walking, swimming, or clasping the branch. Yes, mammary gland is the characteristic feature of mammals. Okay, next their skin is dry. Okay, their skin is dry without gland, but one exception, at the base of skin, at the base of tail, oil gland is present. Have you written this? Quickly note it. Complete? Done. Okay, very good. Now see what is the next feature. Their bones are ossified. Sorry, their endoskeleton is ossified. Endoskeleton is ossified. हा कोणीतरी मला व्हिडिओ टाकलेला आहे, शार्क बद्दल कोणीतरी फोटो टाकलेला आहे. आणि शार्क मध्ये वर्टिब्री वगैरे बघायला मिळतात, मग तो कार्टिलॅजिनस कसा. सो शार्क मध्ये बघा फक्त वर्टिब्रीज आहेत त्याच्याकडे जे ऑसिफाय झालेले आहेत, बाकी बोन्स नाही आहेत त्याच्या बॉडीमध्ये, फक्त वर्टिब्री आहेत. सो ते एक एक्सेप्शन पकडून बाकीचे बोन्स नाही आहेत, त्यामुळे त्याला कॉन्ट्रिक्टाइस मध्ये इन्क्लूड केलेले आहे. सो एंडोस्केलेटन इज ऑसिफाइड म्हणजे त्यांचे एंडोस्केलेटन कार्टिलेजचं नाहीये, बोनी आहे. ओके, येस means bony. Yes, endoskeleton is ossified म्हणजेच bony आहे त्यांचे endoskeleton. And long bones are hollow. Long bones are hollow. ज्याला pneumatic हा word सुद्धा यूज केला जातो. दोन्ही वर्ड लक्षात ठेवा. न्यूमॅटिक किंवा हॉलो बोन याचा फायदा काय आहे तर त्यांच्या बॉडीचं वेट कमी होतं. आपले बोन्स भरीव आहेत, त्याच्या आतमध्ये बोन मॅरो सबस्टन्स ऑसिफाईड आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे. ओके, यामुळे आपल्या बॉडीचं वेट इन्क्रीज होतं, पण यांना हवेमध्ये बॉडीला उचलायचे, वरती लिफ्ट करायचे, त्यामुळे बॉडीचं वेट कमी असणं गरजेचं आहे. सो यासाठी यांचे जे लॉंग बोन्स आहेत ते हॉलो असतात, न्यूमॅटिक असतात. फक्त लॉंग बोन्सच सांगितले. मुलांनो असा एक क्वेश्चन असतो की एव्हियन लाईफसाठी एअरमध्ये उडण्यासाठी या बर्ड्समध्ये काय काय मॉडिफिकेशन झाले. पहिलं मॉडिफिकेशन फोरलिम्स आर मॉडिफाइड इनटू विंग, आणि हे दुसरं मॉडिफिकेशन आहे लॉंग बोन्स आर हॉलो और न्यूमॅटिक. त्यांचे लॉंग बोन्स आहेत ते हॉलो आहेत किंवा न्यूमॅटिक आहेत, ज्याच्यामुळे त्यांचं बॉडी वेट कमी होतं. नेक्स्ट हॉलो और न्यूमॅटिक विथ एअर कॅव्हिटीज. याच्यामध्ये एअर कॅव्हिटी जे ह्या प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट बघा देअर लंग्स. हा, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट याही पॉइंटवरती क्वेश्चन फ्रेम झालेला आहे याच्या आधी. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इज विथ फ्रॉग अँड गिझार्ड. ठीक आहे, आतापर्यंत आपण बऱ्याच डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितल्या, पण आपण कंप्लीट इनकम्प्लीट असंच बघितलं. तुम्हाला क्रॉप आणि गिझार्ड हे दोन्ही ऑर्गन कॉकरोच या इन्सेक्ट मध्ये बघायला मिळतील. आपण पुढच्याच लेसन मध्ये कॉकरोच डिटेल स्टडी करणार आहोत, तिथे येणार आहे. पण इन्सेक्टचं क्रॉप आणि गिझार्ड वेगळं आणि बर्डचं क्रॉप आणि गिझार्ड वेगळं. सो बर्डच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये क्रॉप नावाची एक बॅग असते आणि त्यानंतर गिझार्ड नावाचं सुद्धा एक ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये डायजेशनला हेल्प केली जाते. क्रॉपमध्ये फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. सो क्रॉप आणि गिझार्ड हे दोन ऑर्गन असणं हे एव्सचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. या पॉइंटवरती क्वेश्चन विचारला जातो. बाकी कुठल्याही डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये क्रॉप गिझार्ड तुम्हाला सांगितलेलं नाही. एव्हच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये क्रॉप आणि गिझार्ड डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ऑफ बर्ड्स हॅव ॲडिशनल चेंबर दॅट इज क्रॉप अँड गिझार्ड. हे ॲडिशनल चेंबर त्यांच्याकडे असतात. नेक्स्ट आता डायजेस्टिव्ह सिस्टीम नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हार्ट जे आहे हे 4 चेंबर असतात आणि हार्ट 4 चेंबर असलं की ते जे ऑर्गॅनिझम आहे ते वॉर्म ब्लडेड असतात. तुम्हाला रिलेशन सांगता येईल का मला? वॉर्म ब्लडेड हार्टच्या चेंबरचा
आणि वॉर्म ब्लडेड किंवा कोल्ड ब्लडेड असण्याचा काय संबंध आहे सांगता येईल का? हार्टचे चेंबर आणि तो ऑर्गॅनिझम वॉर्म ब्लडेड आहे की कोल्ड ब्लडेड आहे याचं काय रिलेशन असतं माहितीये का? ठीक आहे, माहित नसेल तर मी सांगते. वॉर्म ब्लडेड म्हणजे काय हे तर याचं तरी मीनिंग माहितीये का? वॉर्म ब्लडेड म्हणजे काय माहितीये? वॉर्म ब्लडेड म्हणजे दे कॅन व्हेरी गुड. ऋतुजाने आन्सर दिले एबल टू मेंटेन बॉडी टेम्परेचर. व्हेरी गुड. होमिओथर्म आहेत त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर. येस, सायली आणि शशांकने सुद्धा आन्सर दिलेले आहे. साक्षी हनवट ऑल्सो दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर. मुलांना बाजूला थंडी आहे आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायचंय म्हणजे एटीपीच्या फॉर्म मधली एनर्जी तयार करावी लागते. आणि जर माहिती असेल तर बघा एटीपीच्या फॉर्म मधली एनर्जी तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन 10वीत तुम्ही शॉर्ट मध्ये शिकलेला आहात. जर ऑक्सिजन असेल तर ग्लुकोज पासून 38 एटीपी फॉर्म होतात. जर ऑक्सिजन नसेल तर एका ग्लुकोज पासून फक्त 2 एटीपी तयार होतात. थोडक्यात ऑक्सिजन मिळाला पाहिजे. मग आता चेंबरचा आणि ऑक्सिजनचा काय संबंध आहे? जेव्हा 3 चेंबर हार्ट असतं, 2 ॲट्री आणि एकच व्हेंट्रिकल, तर बघा इकडून आलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि इकडचं ऑक्सिजनेटेड दोन्हीही ब्लड एकाच व्हेंट्रिकल मध्ये येतात आणि मिक्स होतात. ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड ब्लड जर मिक्स झालं तर बॉडी पार्ट्सना इफिशियंटली ऑक्सिजन सप्लाय होत नाही. हेच जर आपलं हार्ट 4 चेंबर असेल, हा एक चेंबर, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, सो या पार्टमध्ये डिऑक्सिजनेटेड आणि या पार्टमध्ये ऑक्सिजनेटेड. ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड सेपरेट ठेवलं जातं आणि सेपरेट ठेवल्यामुळे ऑक्सिजन इफिशियंटली सप्लाय होतो. प्रत्येक बॉडी पार्टला ऑक्सिजन इफेक्टिव्हली सप्लाय झाल्यामुळे एनर्जी भरपूर तयार करता येते, बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येतं. सो ज्यांचं हार्ट 4 चेंबर्ड आहे ते वॉर्म ब्लडेड असतात. ज्यांचं हार्ट 2 किंवा 3 चेंबर्ड आहे ते कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम असतात. सो हे वॉर्म ब्लडेड ऑर्गॅनिझम आहे, दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर. नेक्स्ट, रेस्पिरेशन इज बाय लंग्स. येस, रेस्पिरेशन साठी काय आहे त्यांच्याकडे? लंग्स. हे एक महत्त्वाचं इथे एक स्टार मार्क करून ठेवा. का स्टार मार्क करायचं बघा, आपल्याकडे सुद्धा रेस्पिरेटरी सिस्टीम माहिती असेल. नॉस्ट्रिल आहे, आपण इनहेल केलं, एअर इथं फॅरिंग्स मध्ये जाते, फॅरिंग्स नंतर लॅरिंग्स मध्ये जाते, मग एक ट्यूब असते जिला ट्रकी म्हटलं जातं, त्याच्यामधून एअर दोन्ही लंग्स मध्ये मूव्ह होते. सो अशीच यांची पण सिस्टीम आहे. नॉस्ट्रिल आहे, फॅरिंग्स, ट्रकी आहे, लंग्स आहे, सगळे. पण बर्डचे जे लंग्स आहेत या लंग्सना 9 एअर सॅक बाजूने कनेक्ट केलेले आहेत. समजा ही एक एअर सॅक आहे, ही दुसरी एअर सॅक, ही तिसरी एअर सॅक, याला सुद्धा बाजूने एअर सॅक कनेक्टेड असतात. सो बघा हे एअरचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, ते रेस्पिरेशन लंग्सनी करतात, बट एअर सॅक आर कनेक्टेड टू द लंग. Respiration by lungs and air sac are connected to lung. एअर सॅक जे आहे त्या लंग्सना कनेक्ट झालेले असतात. कशासाठी? एक्स्ट्रा एअर सप्लिमेंट करत राहतात. त्यांना फ्लाइंग करताना एनर्जीची बरीच गरज पडते, ऑक्सिजनची गरज पडते. सो जो ऑक्सिजन इनहेल केलेला आहे तो या सॅकमध्ये स्टोर राहतो आणि कंटिन्युअस ऑक्सिजनचा सप्लाय यांना होत राहतो. यासाठी यांच्याकडे एअर सॅक आहे. पुन्हा एकदा इथं स्टार मार्क करून ठेवा, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. मी 3 पॉईंट सांगितले ज्याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होईल. एक सांगितलं की स्किन ड्राय आहे, ग्लँड्स नाही, पण टेलच्या बेसला एक ग्लँड असते जिला ऑइल ग्लँड म्हटलं जातं. नेक्स्ट, डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये एक्स्ट्रा 2 चेंबर आहेत इतरांपेक्षा, ज्याला क्रॉप आणि गिझॅड म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट यांचं रेस्पिरेशन लंग्सने होतं, पण या लंग्सना 9 एअर सॅक बाजूने कनेक्ट असतात ज्या सप्लिमेंट करतात, रेस्पिरेशनला मदत करतात. ओके, सो दिस इज अबाउट द मेन फीचर. नाउ अबाउट द रिप्रोडक्शन. क्विकली नोट दिस पॉइंट इन युअर नोटबुक. बी फास्ट. Only 15 minutes are remaining and we have to complete mammals also. Yes, done. झाले का मुलांनो? जरा फास्ट घ्या. नोटेड. येस. आता काय करा, स्क्रीनशॉट काढा जर नोट करायला वेळ नसेल, किंवा एनसीईआरटी समोर ठेवा. मी एनसीईआरटी मधलेच पॉइंट घेते, फक्त अंडरलाईन करा. मी सांगते जिथं महत्त्वाचे आहे तर ते व्यवस्थित अंडरलाईन करून स्टार मार्क करून ठेवा. येस, एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल इज कॉर्वस. means crow. Corvus म्हणजे crow. Next example आहे कोलंबा.
Columba means pigeon. Okay, Columba means pigeon. Next is Fistacula किंवा Psittacula सुद्धा म्हटलं जातं. P silent. Okay, Psittacula, it is parrot. Okay, after that next Struthio. Struthio means ostrich. Okay, next Pavo means peacock. Okay, after that next is Aptenodax. Aptenodax means penguin. Aptenodax means penguin, and last is Nephron means vulture. काही एक्झाम्पल लक्षात राहण्यासारखे आहेत. मला वाटतं कॉर्वस क्रो लक्षात राहील. CR मध्ये आहे. कोलंबा पिजन. Psittacula मीन्स पॅरट. खरं याच्या नेम मध्ये पी आहे ते पी आहे त्याच्यावरून. पॅवो मीन्स पीकॉक. PA यात येतं. Struthio मीन्स ऑस्ट्रिच. STR याच्यावरून लक्षात राहील. Struthio मीन्स ऑस्ट्रिच. Appendodytes मीन्स पेंग्विन. हे माहिती असेल बऱ्याच मुलांना, नसेल तरी बघा पेंग्विन बर्ड्स मध्ये इन्क्लूड होतो आणि त्याचा सायंटिफिक नेम आहे Aptenodytes. नेक्स्ट नेफ्रॉन मीन्स vulture. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द एव्स. झालं कंप्लीट. Corvus means crow, Columba means pigeon, Psittacula means parrot, Struthio means ostrich, Pavo it is peacock. Yes, next Aptenodytes means penguin and Nephron means vulture. Aves नंतर next class आहे Mammalia. Okay, Mammalia. Next, first one, they find in variety of habitat. बऱ्याच वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पोलर आइस कॅप डेझर्ट, माउंटेन, फॉरेस्ट, ग्रासलँड, इव्हन वॉटर. याचे काही ऑर्गॅनिझम आपल्याला वॉटर मध्ये सुद्धा पाहायला मिळतील. डार्क केव्स. सो व्हरायटी ऑफ हॅबिटॅट मध्ये मॅमल्स आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट, ॲज द नेम इंडिकेट, मॅमॅलिया हा वर्ड मॅमरी ग्लँड पासून अराईज झाला. मॅमरी ग्लँड मीन्स मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. आणि मिल्क का प्रोड्यूस केलं जातं? टू नरिश देअर यंग वन. त्यांच्या यंग वनला नरिश करण्यासाठी हे ऑर्गॅनिझम आहेत ते मिल्क प्रोड्यूस करतात. हे यांचं युनिक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. मॅमरी ग्लँड असेल तर त्याला मॅमॅलिया मध्येच इन्क्लूड केलं जातं. ओके, सो नेक्स्ट बघा, these are mammalian because they have milk producing gland. Next, they have two pairs of limbs. आपल्याकडे पण two pairs of limbs आहेत, पण आपण फक्त आपलाच विचार करतो याच्यामध्ये टायगर, लायन, काऊ, बफेलो, बियर, खूप वेगवेगळे ॲनिमल्स येतात. आपण 2 पायांवरती चालतो, पण बरेच 4 पायांवरती चालणार आहे. सो यांचे जे लिम्स आहेत हे वॉकिंगसाठी यूज करतात. काही फास्ट रनर सुद्धा आहेत. ठीक आहे, सो रनिंगसाठी, लेपर्डसाठी फास्ट रनर सुद्धा असतात. सो रनिंगसाठी यूज केलं जातं. वॉकिंग आहे, रनिंग आहे, त्यानंतर स्विमिंग, क्लाइम्बिंग, बोरोविंग. काही स्विमिंग करणारे सुद्धा आहेत पाण्यामध्ये राहणारे, काही बोरोविंग करणारे सुद्धा आहेत. बोरोविंग म्हणजे जसं की रॅट जमिनीतल्या बिळात राहतो, जमिनीखाली राहतो. सो तसं बोरोविंग सुद्धा करू शकतात. ते स्विमिंग करू शकतात, बोरोविंग करू शकतात. आणि काही फ्लाइंग करणारे सुद्धा आहेत, जसं की बॅट जो आहे तो फ्लाइंग करणारा मॅमल आहे. तो फ्लाय करतोय पण तो मॅमेलियामध्ये इन्क्लूड होतो. सो नेक्स्ट अजून क्लाइम्बिंगसाठी सुद्धा मॉडिफाय झालेले आहेत. हे सगळे मॉडिफिकेशन आहेत त्यांच्या लेग्सचे. नेक्स्ट, आफ्टर दॅट सम ऑफ देम अडॅप्टेड टू फ्लाय ऑन लिव्हिंग वॉटर. सो इथंच आपण हॅबिटॅटमध्येच ॲड करूया. फ्लाइंग करणारे सुद्धा असतात आणि वॉटरमध्ये राहणारे सुद्धा आहेत.
सो मॅमेलियन जे आहेत ते व्हरायटी ऑफ हॅबिटॅटमध्ये पाहायला मिळतात. पोलार आइस कॅप, डेझर्ट, डार्क केव्ह, माउंटेन, फॉरेस्ट, ग्रासलँड, फ्लाइंग करणारे पण आहेत आणि वॉटरमध्ये राहणारे सुद्धा आहेत. मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे मॅमरी ग्लँड असणं. मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड आहे. मॅमरी ग्लँड ही मॉडिफाईड स्वेट ग्लँड आहे. स्वेट ग्लँडच मॉडिफाय होते आणि मॅमरी ग्लँड तयार होते. हे मिल्क का प्रोड्यूस करतात? त्यांच्या यंगमनला नरिश करण्यासाठी, त्यांच्या यंगमनला इनिशियल पिरियडमध्ये नरिशमेंट देण्यासाठी. यांच्याकडे 2 पेअर्स ऑफ लिम्स आहेत जे वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, बर्रोविंग, फ्लाइंग आणि क्लाइम्बिंग या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी त्यांचे मॉडिफाय झालेले सुद्धा आहेत. नेक्स्ट बघा, स्किन इज विथ. हे एक मॅमलचं युनिक फीचर आहे. जसं मॅमरी ग्लँड युनिक फीचर सांगितलं तसं हे पण एक युनिक फीचर आहे, स्किन विथ हेअर्स. आपल्या स्किन मधले हेअर्सचा नंबर कमी आहे, ठीक आहे. आपण क्लोथ्स यूज करतो, कोल्ड पासून आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण क्लोथ्स यूज करतो. पण बाकीचे मॅमल्स बघा त्यांच्या स्किन मध्ये भरपूर हेअर्स प्रेझेंट आहेत. सो स्किन विथ हेअर्स. त्यांच्या स्किन मध्ये हेअर्स आहेत. एक्सटर्नल इयर पिन आहे. आपल्याला आतापर्यंत आपण एक्सटर्नल इयर पिन पाहिला नव्हता. हे पण मॅमलचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. एक्सटर्नल इयर पिन आपल्याकडे आहे. नेक्स्ट, डिफरंट टाइप्स ऑफ टीथ. डिफरंट टाइप्स ऑफ टीथ. बघा आपल्याला जॉज आहे, जॉज वरती टीथ आहे. या आधी सगळ्यांना जॉज होते, ठीक आहे. ग्नाथोस्टोमाटामध्ये येतात म्हणजे जॉज आहे. जॉज आहेत. त्यानंतर नेक्स्ट काहींना टीथ आहेत, काहींना येस केनिन, बरोबर. तर काहींना टीथ नाहीत. ओके. सो आपल्याकडे 4 वेगवेगळ्या टाईपचे टीथ असतात. कुठले 4 टाईपचे? प्रीमोलार, मोलार, इन्सिजर आणि कॅनाइन. सो हे 4 डिफरंट टाईपचे टीथ आपल्या जॉज वरती प्रेझेंट आहे. सो डिफरंट टाइप्स ऑफ टीथ आर प्रेझेंट. नेक्स्ट, हार्ट इज 4 चेंबर्ड. मी हे रफ करून मला सांगा, पटपट नोट करा. येस, आय थिंक मोलार्स, विजडम टीथ प्रेझेंट असतात पाठीमागे. हो सांग. रिमेन इन एव्स. येस येस येस, एव्स मध्ये राहिला. ठीक आहे ठीक आहे. मी हे झालं की ते कंप्लीट करते. हे झालंय. येस, गडबडीमध्ये राहिलं ते सांगते तुला. ओके. नेक्स्ट फीचर बघा, यांचा हार्ट 4 चेंबर्ड आहे. म्हणजेच हे ऑर्गॅनिझम जे आहे हे वॉर्म ब्लडेड ऑर्गॅनिझम आहे. ओके. नेक्स्ट बघा, रेस्पिरेशन साठी आपल्याकडे लंग्स आहेत. रिप्रोडक्शन मध्ये बघा, सेक्सेस आर सेपरेट. सेक्सेस सेपरेट आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, दे आर विव्हिपेरस विथ फ्यू एक्सेप्शन. विव्हिपेरस आहे. ओव्हिपेरस पण एक एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. आणि डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट आहे. ठीक आहे. आपले फीचर इतर रिप्रोडक्शनचे मला नाही वाटत तुम्हाला कुठे डाऊट येईल. सेक्सेस आर सेपरेट, मेल फिमेल वेगवेगळे आहेत. विव्हिपेरस आहेत म्हणजे मदरच्या युटेरस मध्ये. येस, डकबिल प्लॅटिपस. व्हेरी गुड शशांक. डकबिल प्लॅटिपस तुम्ही 10वीत शिकलेला आहे, कनेक्टिंग लिंक. ओके. जो रेप्टाइल आणि मॅमल्स मध्ये कनेक्टिंग लिंक आहे तो रेप्टाइल सारखे एग ले करतो आणि मॅमल सारखे मॅमरी ग्लँड्स आहेत. ओके. सो बघा, डकबिल प्लॅटिपस हा एक टाईप, तो ओव्हिपेरस येतो. बाकी सगळे विव्हिपेरस. मदरच्या युटेरस मध्ये फिटसची ग्रोथ होते आणि त्याला बर्थ दिली जाते. डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे. आपले जे फिटस आहेत ते अडल्ट सारखेच दिसतात मॉर्फोलॉजी मध्ये. सो दिस इज अबाउट दी रिप्रोडक्शन. पटकन नोट करा हे. हार्ट इज 4 चेंबर्ड. 4 चेंबर्ड आहे मीन्स ऑक्सिजन इफिशियंटली सप्लाय होतो, एनर्जी प्रोड्यूस होते, बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येतं मीन्स वॉर्म ब्लडेड. रेस्पिरेशनसाठी लंग्स आहेत. रिप्रोडक्शनसाठी सेक्सेस आर सेपरेट, विव्हिपेरस अँड डायरेक्ट डेव्हलपमेंट इज देअर. डन. ओके. नाउ सी नेक्स्ट एक्झाम्पल्स. ओव्हिपेरस चे एकच एक्झाम्पल आहे. ऑर्निगन हायंगस मीन्स डकबिल प्लॅटिपस. ओव्हिपेरस. Yes, ornithorhynchus means platypus. ठीक आहे. आफ्टर दॅट बाकी सगळे जे आहेत ते विव्हिपेरस आहेत.
मग आता याच्यामध्ये फेलिस, कॅनिस, मॅकाका, मॅक्रोपस, पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस, ठीक आहे. याच्यामध्ये फेलिस जो आहे, फेलिसचा अर्थ होतो कॅट, कॅनिसचा अर्थ होतो डॉग, मॅकाका म्हणजे मंकी, मॅक्रोपस मीन्स कंगारू, लिओ मीन्स लायन, टायग्रिस मीन्स टायगर, रॅटस मीन्स रॅट, नेक्स्ट टेरोपस मीन्स फ्लाइंग फॉक्स, आणि यात लक्षात न येणारे ही एक्झाम्पल आहे जसं की डेल्फिनस, डेल्फिनस एक समजत आहे, डेल्फिन, डॉल्फिन, इक्वस मीन्स हॉर्स. ठीक आहे. आता तुम्हाला एक्झाम्पल माहितीच आहे, पण महत्त्वाचं आहे की यांचे ऑदर नेम तुम्हाला लक्षात आले पाहिजे काय काय आहे. इलिफस मीन्स एलिफंट, इलिफंट. काय काय एक्झाम्पल सांगितले बघा. विविपेरस मध्ये फेलिस मीन्स कॅट, कॅनिस मीन्स डॉग, मॅकाका मीन्स मंकी, मॅक्रोपस कंगारू, पॅन्थेरा लिओ, लिओ मीन्स लायन, अँड पॅन्थेरा टायग्रिस, टायग्रिस मीन्स टायगर. सो हे जे लिओ, टायगर, कॅट हे सगळ्यांची कॅट फॅमिली एकाच फॅमिलीमध्ये येतात. रॅटस मीन्स रॅट, टेरोपस मीन्स फ्लाइंग फॉक्स, डेल्फिनस मीन्स डॉल्फिन, इक्वस मीन्स हॉर्स, अँड इलिफस मीन्स एलिफंट. आय थिंक झाले असतील सगळे एक्झाम्पल, तर हे एकदा चेक करा. ऑर्निथोरॅकस मीन्स प्लॅटिपस तर एकटाच ओव्हिपेरस आहे, बाकी मॅक्रोपस, टेरोपस, कॅमिलिस, कॅमिलस मीन्स कॅमल, मॅकाका मीन्स मंकी. नेक्स्ट मॅकाकाचं स्पेलिंग चुकलेलं आहे माझं, येस मॅकाका, हां ओके. नेक्स्ट बघा, टेरोपस फ्लाइंग फॉक्स, कॅमिलस मीन्स कॅमल, मॅकाका मीन्स मंकी, रॅटस मीन्स रॅट, कॅनिस इज डॉग, फेलिस इज कॅट. नेक्स्ट इलिफस इज इलेफंट, इक्वस इज हॉर्स, डेल्फिनस इज कॉमन डॉल्फिन, बॅलानोप्टेरा ब्ल्यू व्हेल, हे एक राहिलं, बॅलानोप्टेरा इज ब्ल्यू व्हेल. तर हे एक्झाम्पल लिहा आणि लर्न करा. ब्ल्यू व्हेल एक लक्षात राहणार नाही तुमच्या, पटकन लक्षात येत नाही की व्हेल मॅमेलियामध्ये येतो. त्यानंतर नेक्स्ट डेल्फिन, डॉल्फिन जो आहे तो एक मॅमेलियामध्ये येतो. बॅट, बॅट पण याच्यामध्ये इन्क्लूड करा. पिक्चरमध्ये बॅट दिले, इथं दिले. ओके, सो हे जे आहेत हे सगळे एक्झाम्पल झाले. आफ्टर दॅट नेक्स्ट इज एव्स. एव्सचे कॅरेक्टर राहिलं ते म्हणजे रिप्रोडक्शन. हे झालं का लिहून? सगळ्यांचे एक्झाम्पल झाले, नोट करू. येस, नाव सी ओव्हिपेरस असतात. एव्स जे आहेत, बर्ड जे आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बर्ड्स एग ले करतात. तुम्हाला काय वाटतं, डेव्हलपमेंट डायरेक्ट की इनडायरेक्ट? एग मधून बाहेर आलेला बर्ड तुम्ही बघितला असेल, एव्स. एव्सचा रिप्रोडक्शनचा पॉइंट आपला राहिला. सो एव्सच्या रिप्रोडक्शन मध्ये सगळ्यात फर्स्ट तुम्हाला काय सांगते बघा, दीज आर दी सेक्सेस आर सेपरेट. सगळे सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात पुढे. सेक्सेस आर सेपरेट, मेल फिमेल वेगवेगळे असतात. फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन इज इंटरनल. माहिती आहे तुम्हाला, हे बघितलं असेल तुम्ही, एग हॅच केले जातात तर त्यांचे एग जे ले केलेले आहेत ते ऑलरेडी फर्टिलाइज एग आहेत. बॉडीच्या आतमध्येच फर्टिलायझेशन होतं. फर्टिलाइज्ड एग ले केले जातात आणि मग ते बॉडीच्या बाहेर त्या ठिकाणी हॅच केले जातात. येस, आणि सगळ्यांना म्हणते की डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे. सो करेक्ट, डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. सो काय काय आहे बघा, एव्स मध्ये रिप्रोडक्शन काय सांगितलं, सेक्सेस आर सेपरेट, फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. डायरेक्ट डेव्हलपमेंट यू कॅन फाइंड हियर. ओके, सो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या मी बायो 1 चे लेक्चर सुरू होतील उद्यापासून. मी एक लेक्चर घेणार आहे मध्ये ज्याच्यामध्ये
पूर्ण एकदा टॉपिक सगळा रिवाइज करेन, पण तोपर्यंत होमवर्क हा आहे, सगळा लेसन रीड करायचा आहे, याच्यामध्ये जे काही ट्रिक्स असतील तर त्या ट्रिक्स पण बघायचे आणि एक्झाम्पलसुद्धा लर्न करायचे. जेव्हा एक लेक्चर घेईन तेव्हा तुम्ही मला याच्यातले डाऊट विचारा, मग आपण एक्झाम नंतर नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू.